तर आज आपण पाहणार आहोत सेशन 2. तर चला करूया सुरू. तर बघा, सगळ्यात पहिले लॅबवर क्लिक करा आणि आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे सर्व. तर टायपिंग प्रॅक्टिस करून घेऊया आपण पहिले. त्यानंतर नेक्स्ट करा आणि याच्यातनी तुम्ही काहीही टाईप केलं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. याचे कोणतेही मार्क कटणार नाही तुमचे, कारण याला मार्क नसतात. त्यानंतर यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका, त्यानंतर कन्फर्म करा आणि नंतर ओके करायचं आहे. नंतर बघा, आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि याच्यातनी बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहे नॉलेज चेकचे, सर्व सोडवायचे आहे. ओपन असलेल्या टास्क विंडोची सुरुवात फेरमांडणी करायची असेल तर त्यापैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे. तर याची टास्कची फेरमांडणी करण्यासाठी बघा आपल्याला या ऑप्शनच्या मदतीने करता येते. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. तर 2 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन चालू किंवा बंद करू शकता म्हणत आहे. तर बघा, याच बटनाचा उपयोग करून बंद किंवा चालू करू शकतो. तर उत्तर 2 आहे. खालील दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॉल्यूम ॲडजस्ट करण्यासाठी मदत करेल म्हणत आहे. तर बघा, आपल्याला सिस्टीमचा आवाज कमी जास्त करायचा जर असेल तर त्यासाठी बघा आपल्याला या बटनाचा वापर करावा लागेल. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा, तुमच्या कॉम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी हेडफोन कुठे प्लग इन कराल म्हणत आहे. तर ऑडिओ ऐकण्यासाठी बघा या ठिकाणी प्लग इन करावं लागते तुम्हाला. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. तुमच्या कॉम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी खालील कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल म्हणत आहे. आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी आपण हेडफोनचा वापर करत असतो. तर याचं उत्तर 1 नंबरलाच आहे. तर 1 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. कॉम्प्युटरचे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि त्यांना तुम्ही हात लावू शकता. त्यांना एकत्रितपणे काय म्हटले जाते म्हणत आहे. तर त्याला हार्डवेअर म्हटले जाते. त्यानंतर पहा, डेटाचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर स्मार्टफोन कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो म्हणत आहे. तर त्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर एक डॅश हे ठरवते की कॉम्प्युटरचे कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरले जातील आणि ते कुठल्या क्रमाने वापरले जातील. तर याचं उत्तर बघा कॉम्प्युटर सिस्टीम्स आहे. तर याचं उत्तर कॉम्प्युटर सिस्टीम्स आहे. क्लिक करा. त्यानंतर सबमिट करायचं आहे. डेस्कटॉपमध्ये खालील 3 पार्ट्स असतात म्हणत आहे. तर डेस्कटॉपमध्ये खालील कोणते पार्ट असतात बघा. तर याचं उत्तर आहे. तर याचं उत्तर आहे 4 नंबरवर. त्यानंतर एखादा कॉम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणे याला बूटिंग म्हटले जाते. त्यानंतर एंड एक्झाम करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा अशा प्रकारे. त्यानंतर बघा, आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट करा. तर बघा, इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये प्रोसिजर्स या एक अतिशय महत्त्वाचा भाग का असतात म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा इथे 2 नंबरला आहे. तर व्यवस्थित वाचून घ्या. तर 2 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. फक्त डेटा उपयुक्त नसतो जोपर्यंत, तर याचं उत्तर आहे त्यावर प्रक्रिया करून त्यातून माहिती मिळवली जात नाही. 3 नंबरला आहे. शिडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागांमध्ये चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते म्हणत आहे. तर बरोबर आहे. सबमिट करा. अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे कॉम्प्युटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्राम काढून टाकता येतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्याच्याशी युटिलिटी हार्ड डिस्कवरील महत्त्वाच्या फाईल्स परवानगी दिल्यास नष्टही करते म्हणत आहे. तर डिस्क क्लीनअप म्हटलं जाते त्याला. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण झालेलं आहे.